मनमाड शेगाव गाडी आहे आणि बहुतेक टेम्पोवाल्यांनी चांगला धोका दिलेला आहे. वेलकम टू महाराष्ट्र. हे बघा चांगली चेकिंग चालली इथं आणि चालक सुद्धा सहकार्य करतात पोलिसांना. पाहिलं का? सुप्रभात मंडळी, स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन दिवसामध्ये, नवीन प्रवासामध्ये. आता टाइम झालेला आहे 5:45 आणि राजस्थान ट्रिपचा शेवटचा दिवस आहे आणि आज आपण प्लॅन्ट मध्ये पोहोचून जाईल चाकणला. आणि छान अशी झोप झालेली आहे. पाऊस आता पूर्ण उघडलेला आहे, पाहू शकता. इथं गाडी लावलेच पाऊस उघडला होता. त्यात गाडी पण एकदम ओके, सगळे टायर वगैरे सगळे चेक केलेले आहेत. अजून साधारण अंतर तुम्हाला सांगतो किती आहे. आपल्याला आणखी इथून जवळजवळ 450 किलोमीटर जायचं आहे. आपली टोटल ट्रिप ही बघा ना 2060 किलोमीटर झाली आतापर्यंत. जवळजवळ ही जी ट्रिप आहे आपली ते 2400 ते 2600च्या आसपास होती. अजून 2 गाड्यात बरं का डिझेलच्या. डिझेल मग पुढे भरूयात. बोला जय श्रीराम. निघूयात. सकाळ सकाळी काही म्हणा गाडी चालवायला छान असं प्रसन्न वाटतं. काल काय पाऊस होता जबरदस्त, कंटिन्यू पाऊस लागला इथपर्यंत येऊस तर. तिथं येऊन थांबलं की सगळा पाऊस बंद झाला. पुढे आपल्याला सेंदवा लागेल आणि धुळे इथून साधारण 121 किलोमीटर आहे. सेंदवाच्या पुढे शिरपूर, धुळे, मालेगाव. आणि आता आपण ह्यावेळेस तिकडून लासलगाव मार्गे नाही जाणार आहोत, आपण इकडून जाणार आहोत शिर्डी वगैरे. घाटामधूनच आता आपल्याला महाराष्ट्र सुरू होतो आणि इथं मध्य प्रदेशची बॉर्डर संपते. पोलीस स्टेशन हद्द सुरू झाली इथून. हो भाई, चांगलाच शिमलाय हा तर. गाड्या एकदम येते. समोरच्या गाडीने ब्रेक दाबला की मागच्या गाडीला कंट्रोल होत नाही, गाडी डायरेक्ट एंड असा विषय इथं. या डोंगर रांगेने महाराष्ट्राची आणि मध्य प्रदेशची बॉर्डर विभागलेली आहे. महाराष्ट्रावर एंट्री केल्या सगळ्यात भंगार रस्ता लागलेला आहे मला आता. असा रस्ता मला इकडं लागला नाही कुठं. इकडं मध्य प्रदेशमध्ये आणि राजस्थान मध्ये पण म्हणजे एवढा तरी नाही लागला. हे ट्रकवाले सुद्धा वैतागले. किती हळू चालवायची गाडी, कंटिन्यू रोज चालवायची गाडी. धडाधड जातात सगळी. शपथ. रस्ता बघा. हे आला आहे चेक पोस्ट. चांगली चेकिंग चालली इथं. चालक सुद्धा सहकार्य करतात पोलिसांना चेकिंग साठी. चांगली गोष्ट. हे मी जाताना पण पाहिलं होतं. चेकिंग वगैरे चांगली चालू आहे गाड्यांची. चांगलं आहे, म्हणजे आवडलं मला. पोलिसांचे कार्य आवडले. टोकन सिस्टीम, मंथली पास. जसं मी गाडी चालवायला लागलो ना, एवढ्या लांब ट्रिपा मारायला लागलोय ना, हे सगळं आता समजायला लागलंय मला ना की काय चालतंय, सगळं काय चाललंय. तेलंगणामध्ये एंट्री करत होतो, तेलंगणा का आंध्र प्रदेशला. तेव्हा पण तिथे ड्रायव्हर लोक खाली उतरून तिकडे ऑफिसमध्ये जात होतं. ते त्याचा अर्थ मला कळाला. ड्रायव्हर लाईनमध्ये ड्रायव्हर सारखा नॉलेजेबल माणूस नसेल त्याला. म्हणजे जे समाजामधलं जे नॉलेज आहे प्रत्येक राज्यांमध्ये काय चालतं, ड्रायव्हरपेक्षा जास्त कोण सांगू शकत नाही. बाय रोडला शिरपूर तालुका आपण क्रॉस करतोय आणि शिरपूर तालुका जो प्रसिद्ध आहे तो त्याच्या पाण्याच्या व्यवस्थापनासाठी खानदेशामधला सगळ्यात विकसित तालुका म्हणून सुद्धा शिरपूर तालुका प्रसिद्ध आहे. ग्रेसिंग साठी बघा, ग्रेसिंग करायची का म्हणून हात करतात आहेत ते. पण आपल्या गाडीला ग्रेसिंग लागत नाही वाटतं. लागते का या गाडीला ग्रेसिंग? मला माहित नाही. बघा कसा ड्रायव्हर मी. गाडीला काय काय करावं लागतं हे माहित नाही, मी गाडी चालवते. भाई कसले अजीब लोक आहेत राहू जगामध्ये. आता आपण शिरपूर तालुका क्रॉस केलाय आणि आता ही आहे तापी नदी. पात्र बघायचं. तापी नदीविषयी सांगायचं झालं तर तापी नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे. 3 राज्यांमधून वाहते. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये सुरत मधून जाते. हिची जी मुख्य उपनदी आहे ती आहे पूर्णा नदी. तापी नदीचा उगम हा मुलताई जवळ होतो. हिची संपूर्ण लांबी आहे 724 किलोमीटर. आणि आता मला एक सांगा, या तापी नदीवरची धरणे कोणती आहेत आणि आणखीन हिच्या उपनद्या कोणत्या आहेत? हे बघा खड्डे. हे खड्डे बघा केवढा आहे. हे खड्डे फक्त कुणाचा जीव घेऊ नये एवढीच अपेक्षा आहे. डिझेल भरून घेऊयात मित्रांनो. मला वाटतं बहुतेक की आपली 5वी वेळ आहे का 6वी वेळ आहे डिझेल भरायची. तुम्हालाच माहिती आहे, तुम्हीच बघा. सगळे व्हिडिओ पाहिले असेल तुम्ही. डिझेल बसलेला आहे 3336.40. इकडून आतमध्ये धुळ्याला रस्ता जातो, पण आपण धुळ्यात जाणार नाही होत. धुळे
धुळ्यामध्ये आल्या आल्या अशी भूक पण लागायला लागली. आता लवकरच कुठेतरी थांबायला पाहिजे. तोंड सुद्धा धुतला नाहीये, फक्त पाणी वगैरे पिऊन तसंच निघालो होतो. इकडून उजवीकडे सुरतला जाता येतं. मंडळी आता आपण ललिंग गावापाशी आहोत, जे की धुळ्याच्या थोडं पुढं आहे. आणि हे बघा हे गाव आहे आणि तो वरती किल्ला बघा, याला ललिंगचा किल्ला म्हणतात. बहुतेक गावावरनं नाव आहे का किल्ल्यावरनं गावाचं नाव आहे ते माहित नाही. तर इथं आपण तोंड वगैरे धुऊयात, इथं चहा वगैरे घेऊयात आणि मग पुढे जाऊयात. बराच वेळ झाला चालवतोय कंटिन्यू गाडी. आणि आता बघा ना, आता एकदम क्लिअर दिसायला लागलाय. मग अशी धुकं होतं त्याच्यामुळं, म्हणजे आभाळच डायरेक्ट किल्ल्यावरती आले होते. छान असा किल्ल्याचा नजारा घेत चहा घेतलेला आहे. छोटासा कागदी कप, त्याच्यामध्ये सुद्धा अर्धा कप असा चहा घेतलाय. आणि स्पीड ब्रेकर असेच नाही तर स्पीड ब्रेकरच्या अगोदर पांढऱ्या पट्ट्या असतात, पण तशा पट्ट्याच नाही आहेत. एवढा भारी रस्ता आहे आणि एवढं एकदम स्पीडमध्ये असतात, डायरेक्ट स्पीड ब्रेकरमध्ये येतात. तिथून वरती जाता येतं किल्ल्यावरती. ललिंग नाव आहे, ललिंग. मी ललिंग म्हणतोय, ललिंग आहे ललिंग. नाशिक मुंबई आणि आपण इथून डावीकडे वळून आता मनमाड मार्गे शिर्डी मार्गे पुण्याला जाणार आहोत. इकडे उजवीकडे जातो मालेगावला. मनमाड शेगाव गाडी आहे आणि बहुतेक टेम्पोवाल्यांनी चांगला धोका दिलेला आहे. मनमाड शेगाव गाडी ही भाई साहब. आणि आता बहुतेक असाच रस्ता आहे मनमाड कोपरगाव पर्यंत. आणि शिर्डीपासून बरंचसं काम करत आलेले आहेत रस्त्याचं. 4 लेन रस्ता होतोय. बहुतेक आता पूर्ण रस्ता व्हायला अजून किती वेळ लागणार आहे माहित नाही. आणि इथं बरेच ढाबे बरं का, तर थांबण्यासाठी वगैरे भरपूर ढाबे भरपूर. मनमाड इथून 12 किलोमीटर राहिलेलं आहे. आणि हा जो तुम्हाला छोटा घाट दिसतो याला चोंडी घाट म्हणतात. चोंडी घाट समाप्त. एवढा प्रवास झालाय ना, आग व्हायला लागली दिसते. आहे मनमाड शहर. कसे आहेत आपले युवा आजी आजोबा? मनमाड ते जालना प्रवास केला होता तेव्हा इथे आलो होतो मी मनमाडमध्ये, पण तेव्हा पूल चालू नव्हता. आणि आता बघूया पूल चालू आहे का नाही. बहुतेक चालू असायला पाहिजे. मनमाड एसटी स्टँड आहे इकडे. हो पूल झालाय चालू. जर तुम्हाला इकडे मनमाड साईडला यायचं असेल किंवा मनमाडवरून तुम्हाला मालेगावला जायचं असेल तर पूल चालू झालेला आहे. हे जे दोन तुम्हाला समोर दिसत आहेत ते आहेत अंकाई आणि टंकाई किल्ला. हा रस्ता आहे गावात जाण्यासाठी. 4 किलोमीटर दाखवतो इथून. तो आहे सुळका. त्याचं नाव मला आठवण आहे पटकन. तुम्हाला माहिती असेल तर कॉमेंट करून नक्की सांगा. या ठिकाणी येण्यासाठी तुम्हाला सर्वात जवळचं शहर आहे ते म्हणजे मनमाड. आणि या ठिकाणी एसटी थांबते का नाही माहित नाही मला. लोकल असेल शटल असेल तर थांबेल, पण अशी एक्सप्रेस गाडी असेल तर थांबणार नाही बहुतेक. आणि रेल्वे स्टेशन पण आहे अंकाईचं, जिथं तुम्ही उतरू शकता. मला वाटतं डेमो वगैरे थांबत असेल तिथं. आणखीन कुठली गाडी थांबत असेल तर तुम्हाला चौकशी करावं लागेल. बाकी तुम्ही मनमाडवरनं तुम्हाला भरपूर गाड्या भेटतील इकडे येण्यासाठी अंकाई आणि टंकाईला. मी विसरूनच गेलो होतो की आपण गाडी चालवतोय आणि आपल्याला थांबता येते. वा, हे बघा हा अंकाई किल्ला आणि त्याच्या पलीकडेच अंकाई. आता हा अंकाई आहे का तो टंकाई का तो टंकाई का हा अंकाई ते समजा नाही मला. अरे कहना क्या चाहते हो? थांबता येते म्हणून तुम्हाला दाखवला नजारा. इथून डायरेक्ट तुम्हाला रेल्वे स्टेशनला जाता येते बघा. आणि इथं थांबायला वगैरे काहीच नाहीये रेल्वे स्टेशन पाशी. निवारा तर काहीच नाहीये. इकडून बऱ्याच वेळा गेलोय, पण असं थांबून बोलण्याचा योग पहिल्यांदा आलाय मला आपल्या गाडीमुळं. अशा स्पीड ब्रेकर्समुळे बघा काय होतंय. एसटींचा क्षणभर विसावा. कांदा बघा गाड्यांमध्ये कांदा. आता आपण येवल्यामध्ये आलेलो आहोत. कोठार आहे कोठार. इथं आहे येवला बस स्टँड. कोपरगाव इकडे आतमध्ये जातो बहुतेक गावामध्ये. हे बघा काम चालू आहे रस्त्याचं, त्याच्यामुळं थोडा रस्ता मध्ये खराब आहे. मौनगिरी महाराजांचं मंदिर आहे. दर्शन पासेस इकडे भेटतात. आता हे बघा इकडे इथं मंदिर आहे बघा आतमध्ये. दर्शन घ्या भावांनो, फटाफट दर्शन घ्या. हे बघा मंदिर. चला झालं का मग दर्शन? चला आता निघूयात पुण्याकडे. आता इथूनच आपल्याला लगेच राईड घ्यायचं आहे. हॉस्पिटल आहे साई संस्थानाचं आणि इकडे एस टी बस स्थानक आहे शिर्डीचं.
इकडे द्वारावती म्हणून भक्तनिवास आहे आणि इथं राहण्याची पण उत्तम सुविधा आहे तुम्हाला या ठिकाणी. थोडक्यात तर आपण सगळे शिर्डी फिरलो हा. 12:20 झालेले आहेत. आहे शिर्डी एअरपोर्ट बघा, हे भिंत आहे ना सगळी, हे सगळं एअरपोर्ट आहे पलीकडे. शिर्डी इंटरनॅशनल एअरपोर्ट, त्यालाच काकडी विमानतळ पण म्हणतात कारण की काकडी गावामध्ये येतं. मंदिरापासून साधारण 12 किलोमीटर अंतरावरती आहे. बँगलोर, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, इंदोर ह्या शहरामधनं फ्लाईट आहे तिकडं. आणि जास्त तर भाविक तुम्ही पाहिलं ना इकडं शिर्डीमध्ये साऊथमधलं जास्त भाविक येतात. आणि ह्या रस्त्याला मी काय GPS द्वारे नाही आलेलो, हा रस्ता मला माहिती होता, पण म्हणलं तिथनं मधनं शॉर्टकट असेल, रस्ता चांगला असेल, त्याच्यामुळं जाताना जयपूरला जाताना तिकडून गेलो. पण ठीक आहे, असो, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. छान असा फील आला तिकडून जाताना. बाकी आता हा रस्ता बघा, हा पण तसाच आहे, पण हा बरा आहे रस्ता, म्हणजे नाही का एवढं असं वळणं नाही जास्त याला. आता इथून डायरेक्ट तुम्ही मेन रोडला लागताय. कवठे कमळेश्वर म्हणून गाव आहे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. पण अशा खेडेगावांमधनं जाताना खूप मजा येते बरं का. कवठे कमळेश्वर लय दिवसापासून या ठिकाणी थांबायची इच्छा होती, पण प्रायव्हेट गाडी असल्यामुळे आपल्या मनानुसार थांबता येत नाही जास्त. त्यामुळे या गाडीमुळे इथं थांबलोय. जरासं मस्त हवा लागते, पक्ष्यांचा आवाज येतोय. फक्त जरासा संध्याकाळ किंवा सकाळच्या टायमिंगला यायला पाहिजे होतं, आणखीन मजा आली असते. ओके, संगमनेरचा फेमस वडापाव, नसीब वडापाव सेंटर, आणि इथले समनापूरचा सुप्रसिद्ध वडापाव. पण आपल्याला वडापाव नाही खायचा, वडापाव खाल्ला तर जेवण जाणार नाही, त्याच्यामुळं नको. आपण संगमनेर गावामध्ये नाही जाणार आहोत, आपण इथून बायपासने बाहेर पडणार आहोत. पण मला वाटतं सरळ गेलं असतं तर बरं झालं. ठीक आहे, असो. फायनली मंडळी लागलो आहोत आपण आता नाशिक पुणे हायवेला. म्हणजे चांदवड मार्गे गेलो तर उशीर झाला होता, पण या मार्गे आपण लवकर आलेलो आहोत. छान रस्ता लागला. संगमनेरचा घाट चढून आलोय आणि इथं एक मेवात ढाबा, समोरच तिकडं राजस्थानी ढाबा पण आहे. पण आपण इथं मेवातला थांबतोय, जेवण करून घेऊयात. हो, ते ढाबा बघूनच नको वाटलं, कारण माशा वगैरे खाली स्वच्छता नाही, काय नाही. तसे थोडं पुढं जाऊयात अजून. इथं जरा बरा दिसतोय, न्यू बाबा रामदेव राजस्थानी ढाबा, इथं थांबूयात. सकाळी निघाल्यापासून पाऊसच नाही लागला आपल्याला, आणि या ठिकाणी बघा चांगला पाऊस झालेला आहे, मस्त गारवा पसरलेला आहे. आणि ह्याच्यानंतर डायरेक्ट संध्याकाळी घरी जेवण. वा, असं वाटलं काहीतरी मिस होते. आता लक्षात आलं आपण शेवभाजीच खाल्ली नाही ट्रिपमध्ये. शेवभाजी आणि रोटी घेतली. तर या जेवायला मंडळी छान असं जेवण झालेलं आहे. आणि आता डायरेक्ट कंपनीला जाऊयात. कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल, आपल्याला गव्हाणे मामा भेटले होते, पण नंतर ते आपल्याला भेटलेच नाही अजिबात कारण की ते एकदम सुपर फास्ट आहेत. ते पोचले प्लॅन्टला आणि भरून निघाले पण. वा, असा उत्साह पाहिजे माणसाचा. होय, त्यांचं 54 आहे आता, तरी पण भारी पडले आपल्याला. जिथून सुरुवात केली होती तिथं पुन्हा पोहोचलेलो आहे. आता टाइम झालाय बघा, आता बरोबर 5 वाजलेले आहेत. जयपूर राजस्थानची ट्रिप आपली एंड होती इथं. आता लगेच काही बॅटरी पॅक नव्हतं, त्याच्यामुळे आपण आता गाडी जिथून आपण पिकअप केली होती तिथं नेऊन लावणार आहे. आणि तुम्हाला टोटल सांगतो मी, घरापासून ते आता इथपर्यंत पूर्ण ट्रिपचं आपलं अंतर किती झालं ते सांगतो तुम्हाला मी. आजचं अंतर झालं आहे बघा 468 किलोमीटर आणि टोटल अंतर झालं आहे 2529. फर्स्ट टाइम मी ट्राय केलं रिटर्न जर्नी मध्ये, पण कंटिन्यू मी 5 दिवस ब्लॉग केलेले. फक्त एडिटिंग साठी मला वेळ भेटला नाही, त्याच्यामुळे थोडे व्हिडिओ लेट भेटतील तुम्हाला. बाकी पुढचे प्रवास होणारच आहे. आता माहित नाही ट्रिप कधी भेटेल काय नाही, पण हे जेव्हापर्यंत तुम्ही व्हिडिओ बघचाल तोपर्यंत मी नवीन जर्नी केलेली असेल. भले ट्रिपची असू द्या नाही तर कुठली तरी असू द्या, पण नवीन जर्नी केलेली असेल. तर बस एवढं सांगायचं होतं. भेटूया पुढच्या प्रवासामध्ये. कसं वाटले तुम्हाला सगळी ट्रिप कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा.
बाय बाय, सनिंग ऑफ. जय महाराष्ट्र.